तर मित्रांनो आमची ट्रेन स्टार्ट झाली. कसं वाटतंय पोराव, काय फिलिंग आहे तुमची? बोल राडा. नाश्ता चालले पोरांचा, परोठा खातात. हाय गुड मॉर्निंग. या आम्ही आता चहा बिस्किट पराठा खाते. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो रतलामला, रतलाम रेल्वे स्टेशनला. आणि पाहू शकता इकडे पोरं आपली खरेदी वगैरे करायला आले. तुम्हाला दाखवतो काय काय घेतात ते. पाहू शकता इकडे सलाड कापलाय, आलूवडी आहे, बटाट्याची भाजी आहे, इकडे कारल्याची भाजी आहे, ठेचा आहे, टेपलं आहे, भाकरी आहेत, चिवडा आहे. आता याच्यात कोथिंबीरच्या वाड्या पण आहेत. सो फायनली मित्रांनो 2 रात्री आणि 1 दिवसाचा प्रवास करून टोटल 32 तासाचा प्रवास आम्ही करून आता पोहोचलो हरिद्वारमध्ये. नमः पार्वती पदे हर हर महादेव. तर नमस्कार मित्रांनो, मी संदीप पाटील भूमिपुत्र ब्लॉग या मराठी चॅनल तुमचा स्वागत करतोय. तर मित्रांनो नवीन दिवस नवीन प्रवास. आज आपल्या बऱ्याच दिवसातून जी यात्रेची आपण प्रतीक्षा करत होतो ती आज आपली यात्रा स्टार्ट झालेली आहे. मित्रांनो पाहू शकता मी आता पोचलो आहे बांद्रा स्टेशनला. आणि आपले यात्री टोटल 17 पोरं आहेत मित्रांनो. यावर्षी केदारनाथ बद्रीनाथची आपली टूर दरवर्षी मी काढतो, त्यासाठी पूर्ण अपडेट तुम्हाला आता ट्रेनच्या जर्नीचा देत राहीन. बाकी पण तुम्हाला तिकडे उत्तराखंडच्या पूर्ण व्हिडिओमध्ये डिटेल्स देत राहीन. तो व्हिडिओमध्ये बनवून राहा मित्रांनो. तर मित्रांनो ही आपली पूर्ण फॅमिली आहे, 17 जण आपले टोटल पाहू शकता. सर्वांचं मी तुम्हाला नाव सांगेन. आपल्या ट्रेनमध्ये सगळे बॅगी वगैरे सेटअप करून ठेवलेले आहेत, ते पण तुम्हाला लागवेल. तर मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला? हर हर महादेव. मित्रांनो आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहोत. आपला स्लीपरचा डबा आहे आणि पूर्ण मंडळी आपली बसलेली आहेत, बॅगी वगैरे सेटअप झालेले आहेत. हे सगळ्यांची ओळख करून देतो. तर पाहू शकता आपली पूर्ण फॅमिली बसलेली आहे. कोण आपल्या इकडे 12 सीट टोटल इकडे आहेत आणि 5 तिकडे आहेत. तर हा आहे मयूर मित्रांनो, हा आहे विजय, विक्रांत, अभिषेक, रजत, स्वप्नील, विशाल आणि हा मितेश. बाकी आपली मंडळी तिकडे आहे आणि बाकी सेटअप झालेले आहेत. बॅगी वगैरे पाहू शकता तिकडे लावलेले आहेत, तिकडे खाली पण लावलेले आहेत बॅगी. काय बरं आराम करता? एन्जॉय चांगल्या बोले. तर मित्रांनो या साईडला पण आपली पुढं पब्लिक आहे. तिथे 12 सीट होते आपले आणि इथं 5 सीट आहेत. हा आहे प्रतीक, हा मच्छिंद्र, याला ओळखत असत, आपला मागच्या केदारनाथच्या ब्लॉगमध्ये होता. हा आहे किरण, प्रणयचा भाऊ. हा आहे आपला जॉब फ्रेंड आणि आपला ट्रॅकिंगचा मास्टर गुरु ऋषी. आणि हा आहे आपला माझ्या मावशीचा मुलगा, याला पण आपला 2023च्या ब्लॉगमध्ये पाहू शकता. केदारनाथच्या गाणी बिणी लावलेत मस्त की. इकडं बॅगी वगैरे आपले सेटअप झाले आहेत, सगळी पोरं बसलेली आहेत. ऋषी काय बोलतंय? एक्सपिरियन्स कसा आहे तुझा? कडक यावेळेस एकदम कडक मजा करणार आहे. याला माहिती आहे का, याला मागच्या वेळेस 13 तास लागलेले. आता किती तास लागतील? आता लवकर झालं. तुझा फर्स्ट टाइम आहे घरे? काय एक्सपिरियन्स कसा वाटतंय एवढ्या पोरांच्या? आपण पहिल्यांदाच चालले बाहेर. मित्रांनो आता आम्ही ट्रेनमध्ये जेवायला बसलो. 12 वाजून 15 मिनटं झालेली आहेत आणि जेवायला बसलेत पोरं. बॅगी वगैरे सगळ्या सेटअप झालेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवतो काय काय कोणी कोणी काय आणलेले. पाहू शकता भाकरी वगैरे आणल्या आहेत, भाजी वगैरे आणलेली आहे. तिकडे प्रतीक आहे, इकडे स्वप्नील खायला बसलाय. तिकडे अजून टिफिन ओपन करतायत. त्यांना गाठीने सुटत, अजून गाठी सुटली. काय आणलंय रे? भाजी कसली आहे दाखव. शेवाची गाठी, शेव भाजी प्लस डबल कारल्याची भाजी आणलेली इकडं. हा खाणार आहे ना? दाखव. क्लोज इन. चपात्या, भाजी. गणपती बाप्पा. मित्रांनो आमची ट्रेन चालू झालेली आहे. तिकडे आपले अजून मंडळी बसलेत, त्यांचे पण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला काय काय खातात ते.
तर मित्रांनो आमची ट्रेन स्टार्ट झाली. कसं वाटतंय पोराव, काय फिलिंग आहे तुमची? बोल राडा. जेवायला नाही बसले का? जेवायला घ्या तिकडे, जेवायला बसले तिकडे. एक बसल्या. तर मित्रांनो आता वाजल्यात 1:20 झाले आहेत आणि आपली मंडळी काय अजून झोपत नाही. त्याला झोपण्याला लागेल ट्रेनमध्ये. आपण सगळी बसल्या, चर्चा चालू आहे सगळ्यांची. मुलाखत घेतो यांची मुलाखत. पावसाळ्यात झोपण्या लागत अजून. तर मित्रांनो आपले जे 3 मित्र झालेले ते वसईवरून येणार होते, ते आता आलेले आहेत. मी त्यांची पण तुमची ओळख करून देतो. माझा 3 वर्ष अगोदर PUBG मधला फ्रेंड आहे आणि त्याचा एक गावातला मित्र आहे. आणि हा आपला जो ट्रॅकिंग ग्रुपमध्ये ट्रॅक करतो, हा जे मित्र आहे त्याचा एक मित्र आहे आपल्याकडे, त्याचं नाव तुषार आहे. शेखर आहे आणि भुवन आहे, त्यांची ओळख करून देतो मला. तर मित्रांनो हा आहे भुवन, हा आहे शेखर आणि हा आहे तुषार. हे आपल्याला वसईवरून आपण यांना पिकअप केलेलं आहे. त्यांच्या बॅगी वगैरे सगळ्या आपण सेटअप केलेल्या आहेत. जेवलं का? जेवण वगैरे घ्या, आराम करा, सकाळी भेटू आपण. सो मित्रांनो आता रात्रीचे आहे 2:30 झाल्यात आणि आता आम्ही गुजरातमध्ये एंट्री केलेली आहे. सगळी पब्लिक ट्रेनमध्ये झोपले. स्वप्नील आपला भाऊ तिकडं जागा आहे, बाकी ट्रेनमध्ये पब्लिक सगळी झोपले. आराम करता सगळी पोर आपली. योगा कसला झोपलाय बघ याने काय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता आम्ही पोहोचलो गोध्रा रेल्वे स्टेशन, जे गुजरातमध्ये आहे. आता वाजल्यात सकाळी 8 आणि पहाट झालेली आहे. सूर्यदेवाने आपले रस्ते दिलेले आहेत. ऊन वगैरे भरलं इकडं. रात्री मला वाटलं तर थंडी वाजेल, पण थंडी वगैरे नाही वाजली. इकडं गरमीचंच वातावरण आहे. तर ट्रेनमध्ये आता सगळी लोक जागलेली आहेत. आपली मंडळी काय करतात पाहूयात. इथे आता 2 जण झोपलेले आहेत आणि मच्छिंद्र आणि मी. जागा आहे पाहू शकता. इकडं पलीकडं पाहू शकता स्वप्नील झोपलाय, प्रतीक झोपलाय. तर आपली बाकीचे मंडळी तिकडे जाऊन बघूया काय चाललंय त्यांचा. दोस्त गुड मॉर्निंग. आणून झोपल्या ते. गुड मॉर्निंग. तुझी दुट्टी संपली नाही का अजून? मजा झाली दिवस झोपल्यानंतर आणून. हे कशी नाईट गेली तुमची? किती वाजता उठले? इकडे अजून झोपलाय एक जण. फुल लाईट मारले वाटते यांनी. किती वाजता उठलाय? लवकरच. तू झोपला का नक्की? तुम्हाला झोप लागली का? सो मित्रांनो पाहू शकता इकडं हरियाली. मित्रांनो आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आहेत. पाहू शकता इकडे ब्रश वगैरे करता आपल्या मित्र. फेस वॉशमध्ये चेहरा क्लीन केलेला आहे आणि आता चहा वगैरे पिऊ आम्ही. की अजून पोरं आपली फ्रेश व्हायची बाकी आहेत. सगळ्यांना फ्रेश करतो. बिस्किट पुडं वगैरे आणलेले आहेत बिस्किट खाऊ चहामध्ये, ते पण तुम्हाला दाखवतो. आता स्टेशन आलं कुठलं ते पण दाखवतो. सो मित्रांनो या आहे राजस्थानमध्ये पिपलोद रेल्वे स्टेशन.
इकडे गाडी थांबली आहे, पब्लिक उतारते पाहू शकते त्या साईडला. छोटंसं स्टेशन आहे. मित्रांनो चायवाला आलाय, चहामध्ये बिस्किट घेतलं खायला. नाश्ता चालले पोरांचा, परोठा खातात. हाय गुड मॉर्निंग. या आम्ही आता चहा आणि बिस्किट पराठा खाते. तुम्ही पण join व्हा आम्हाला. या साईडला पण आहेत, या साईडला पण बसले आहेत. चहा वगैरे आलेला आहे, बिस्किट बिस्किट घेतले पोरांनी खायला. तर मित्रांनो आम्ही खायला इकडं भेल बनवले, चिवडा विवडा, कांदा बिंदा कापला, काकडी टॅमॅटो वगैरे कापलेले आहे आणि सगळेजण खातात. तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो पाहू शकता आपली मंडळी बसल्यात, अर्धे तिकडे आहेत, त्यांना पण घेऊन जातो. पाहू शकता एवढा कांदा वगैरे कापलेला आहे. या साईडला पाहू शकता, इकडे बघा इकडे कांदा बिंदा कापलेले आहे आणि लसूण चिवडा आहे. हे कशी टेस्ट आहे? ए कशी आवडली का? सो मित्रांनो आता वाजल्यात 11 आणि वातावरण एकदम शांत आहे इकडचं. थोडं गरमी आहे मित्रांनो. आपले मित्र वगैरे तिकडे बसतात, ते पण मला दाखवतो. बाहेरचा आता इकडे एक नदी आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. ब्रिजवर माझा ट्रेन जाणार आहे आपली. सो पाहू शकता मित्रांनो इकडे एक नदी आहे आणि ब्रिज पाहू शकता किती वरती आहे. हाईटला किती ब्रिज आहे पाहू शकता. ट्रेन स्लो झाले ब्रिजवर. तर मित्रांनो पाहू शकता आपली मंडळी शांतपणे बसली इकडे. आराम चालले पोरांचा. या साईडला पण आहेत, त्यांचा पण टाइमपास चालले इकडे. शेखर तिकडे मोबाईलमध्ये बघते. शेखरचा पण यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो, त्याची लिंक देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. आराम झाले आराम. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो होतो रतलामला, रतलाम रेल्वे स्टेशनला. आणि पाहू शकता इकडे पोरं आपली खरेदी वगैरे करायला आले. तुम्हाला दाखवतो काय काय घेतात ते. तर मित्रांनो पाहू शकता ही आहे रेल्वेची कॅन्टीन आणि इकडे आपली पोरं खायला वगैरे येतात. मित्रांनो आता दुपारी 1:20 झाल्यात आणि आम्ही जेवायला बसलो ट्रेनमध्ये. तुम्हाला दाखवतो मी काय काय आणलंय. सलाड वगैरे आम्ही कापलाय, भाज्या आहेत, आलूवडी आहे, कारल्याची भाजी आहे, पिचकू सॉस आहे, ठेचा आहे, ठेपला आहे, सगळं दाखवतो. भाकरी आहेत, चपात्या आहेत, सगळं दाखवतो तुम्हाला मी. ही पलटण पाहू शकता. ऋषी, प्रतीक, स्वप्नील, किरण, मच्छिंद्र आणि मी. आणि पाहू शकता इकडे सलाड कापलाय, आलूवडी आहे, बटाट्याची भाजी आहे, इकडे कारल्याची भाजी आहे, ठेचा आहे, टेपलं आहे, भाकरी आहेत, चिवडा आहे. आता याच्यात कोथिंबीरच्या वाड्या पण आहेत. जेवायला या मित्रांनो. आणि इकडे याच्यात चपात्या वगैरे आहेत. बरोबर कसा वाटतंय ट्रेनचा सफर तुम्हाला? अजून आपल्याला एक रात्र काढायची ट्रेनमध्ये. किरण मस्त का मजा? काम 25 का? ऋषी बाबा काय पिचकू शॉस घेते का? ठेचा ठेचा या सगळे जेवायला या. मित्रांनो आता वाजल्या संध्याकाळचे 4:30 झाल्यात आणि ट्रेनमध्ये फुल गर्दी आली आहेत. थोडा आराम वगैरे करतायत. फुल जाम झाले डब्बा एकदम. दाखवतो मला मी.
भेंडी झाली का गाण्यांची भेंडी झाली गाण्यांच्या सिंगर सिंगर मयूर सूर्यवंशी कंपोजर म्युझिक कंपोजर मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया आला रे आला गणपती आला आला रे आला गणपती आला तुझं सुख करता तुझं दुःख करता अवघ्या दिनाच्या राधा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता तुझं सुख करता तुझं दुःख करता अवघ्या दिनाच्या राधा बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता झाले पुरे एक वर्षानं एकदाच हर्ष गोड अन्नाचा होतोय स्पर्श घ्यावा जाणून या परमर्ष पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची बसावी कशी मी जाता बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता आणि कशी पाहाज वेळ कसा कसावा बसावा मेल गुड फुटाने गोबरण केळ साऱ्या प्रसादाची केली बेळ कर भक्षण आणि रक्षण तुझं माता बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता नाव काढू नको तांदुळाचे केले मोदक आले गव्हाचे आलो ओलक साऱ्या घराचे दिन येतील सारे सुखाचे देवा जाणून गोड मानून घ्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता तुझं सुख करता तुझं दुःख करता अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया. तर मित्रांनो आता वाजल्या संध्याकाळी 6 वाजल्यात आणि आम्ही पोहोचलो आहोत राजस्थानमधील सर्वात मोठा स्टेशन कोटा येथे. मयूर कसा वाटला? एकदम भारी एन्जॉय फुल. मित्रांनो थंडा वगैरे घेतल्या आपली पब्लिक पाहू शकता शेखर या साईडला पण आपले पब्लिक आहे तिकडे अजून उतरल्यात खाली. बाकी इकडे नाश्ता वगैरे करतात केली विली घेतल्यात आम्ही आणि खायचं सामान वगैरे घेतलं थंडा वगैरे घेतला. मितेश कसं वाटतं तुला? लय भारी मस्त मजा आली. गरमी जास्त आहे ना मित्रांनो पाहू शकता फुल पब्लिक इकडे. तिकडे डान्स चालू आहे पाहू शकता आपल्या पोरांना डान्स चालू आहे तिकडे. ते फ्रूट वगैरे आहेत केली वगैरे आहेत आणि त्या साईडला मोठी कॅन्टीन वगैरे. मित्रांनो कोटाला तुम्ही येत असाल तर तुम्हाला इकडे खायचं सामान भेटेल. पाहू शकता आपली मंडळी इकडे गाणी बिनी लावले स्पीकर बिकर लावले. हे अंकल आहे ते डान्स करतात त्यांना गाणे आवडतो हो. बरसात के मौसम में गाना बोलो अंकल पसंदीदा गाना लगा. तर मित्रांनो आता रात्रीचे 10:30 वाजले आहेत. ही दुसरी रात्र आहे आमची ट्रेनमध्ये. सकाळी आम्ही हरिद्वारला 8:30पर्यंत पोचू. जेवण वगैरे झालं आहे सगळ्यांचं आणि पोरं आता आराम करायला बसलेत सगळे झोपलेत. बाकीचे बरोबर तिकडे आहेत त्यांना पण दाखवतो तुम्हाला. आज रात्री थोडं जागरण वगैरे करू कारण दिल्ली निजामुद्दीन वगैरे तिथे रेल्वे स्टेशन आहेत त्या ठिकाणी चोऱ्या वगैरे जास्त होतात. मग 1-2 जण प्रत्येक सीटवर पोरगा जाग राहील बॅगवर लक्ष ठेवण्यासाठी हे त्यांना मी सांगून पण येतो. पाहू शकता इकडं किरण झोपला आहे इकडं मच्छिंद्र झोपला आहे आणि इथं खाली प्रतीक आहे. मयूर आला नाही तिकडे गेला त्यांचं दाखवतात इकडे काय कोण कोण आहेत. मित्रांनो पाहू शकता पूर्ण शांत झालेली आहे. आपले पोरं काय करतात तुम्हाला दाखवतो. पाहू शकता फुल टाइमपास. जंगली रमी बंद झाली. एवढं गेलं इकडचे मंडळी आपले झोपले. लेग पीस इकडे झोपले आणि इकडे फुल टाइमपास चालू आहे.
हे कोण जिंकला? जोकर आली सात्ता, जोकर आहे सात्ता. चक्का चक्का इस्पिक. मित्रांनो आता वाजल्यात रात्रीचे 11:45 आल्यात, म्हणजे 11:45 झालेले आहेत. आणि मी पोचलोय श्रीकृष्णाच्या नगरीमध्ये मथुरा येथे. भरपूर सारी क्राऊड आहे, पाहू शकता. उतरतात या साईडला, या साईडला पण पाहू शकता. आता पोरं उतरल्यात, व्हिडिओ बनवतात, फोटो वगैरे काढतात. शेखर काय एक रात्र एक दिवस, आता दुसरी रात्र, सकाळी मॉर्निंगला पोहोचू. कसं वाटतंय? ब्लॉग शूट केलाय का नाही? मित्रांनो शेखरचा यूट्यूब चॅनल आहे फिशिंगचा, मस्त व्हिडिओ बनवतो. तुम्हाला मी त्याची लिंक देईन कमेंटमध्ये. त्याची लिंकला सबस्क्राईब जाऊन करा चॅनलला त्याच्या, आणि भरपूर प्रतिसाद द्या. त्याने पण व्हिडिओ बनवले आहेत, तो पण पूर्ण 10 दिवसाचा ब्लॉग टाकणार आहे चॅनलवर. त्याच्या सपोर्ट करा, त्याला पण सबस्क्राईब करा. पाहू शकता हा व्यक्ती आमच्या सीटवर जबरदस्ती येऊन बसलेला. आम्ही टीसीनं बोलवलं आहे आणि त्याला आता इकडनं काढून टाकलेलं आहे. टीवी पटेल, एक है एचपी पटेल, ये कौन है? सोरेन वीपी पटेल है. जनरल का तिकीट घेऊन येते मित्रांनो, आणि आमच्या सीटवर येऊन बसू. टिकट दिया है, तो अपने दोनों के बीच में एक सीट है. आपका क्या नाम है? एचपी पटेल. क्या नाम? हाँ, एचपी पटेल. और इनका बीपी पटेल है. ये अपने गाड़ी में जगह नहीं है, ये मतलब मेरा तो मैं नीचे सो रहा हूँ कहीं नहीं. तर मित्रांनो वाजले आता रात्रीचे 3:35 झाले आहेत, आणि आम्ही आता पोचल्यात मुझफ्फरनगर रेल्वे स्टेशनवर, जे आहे दिल्लीमधलं. आणि या ठिकाणी मित्रांनो पोलीस पण सांगून गेलेत, तर भरपूर चोऱ्या वगैरे होतात. तर जागा राहिलो होतो आम्ही 2-3 जण. प्रत्येक ठिकाणचा एक पोरगा आमच्या जागा ठेवलेला आहे. पाहू शकता मागे आपला ऋषी जागा आहे. मी आलो त्यांना बघायला इकडे. तिथं वरती तुषार पण जागा आहे, इकडे मितेश पण जागा आहे. जागते रहो. बाकी आपली पोरं आराम करतात तिकडे, त्यांच्याकडे पण जाऊन येतो. गुड मॉर्निंग हरिद्वार मित्रांनो. आता हरिद्वारला पोहोचणार आहोत. एक 10 मिनिटाचा सफर राहिला ट्रेनचा आमचा. आणि सकाळ झालेली आहे, वातावरण एकदम थंड आहे इकडचं. आपली पोरं पण आता उठायला लागलेले आहेत. प्रत्येकीकडे जागा झालं आहे. स्वप्नील गुड मॉर्निंग. उठा सकाळ झाली, हरिद्वारला जायची वेळ झाली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग होते काय? चला चलो, अभी हम पहुंचने वाले हैं 15-20 मिनट में. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पाहू शकता इकडे पाऊस वगैरे चालू आहे, पाणी आले नदीला. पोहोचत आहोत हरिद्वारला. सो आपले 2 रात्र आणि 1 दिवसाचा प्रवास संपणार आहे आता. सो फायनली मित्रांनो 2 रात्री आणि 1 दिवसाचा प्रवास करून टोटल 32 तासाचा प्रवास आम्ही करून आता पोहोचलो हरिद्वारमध्ये. देवभूमी हरिद्वारमध्ये आमचं स्वागत केलं आहे पावसाने. मित्रांनो पाऊस येतो, पाऊस पडतोय सगळीकडे, पाऊस चालू आहे, विजा वगैरे चमकत आहेत. आपली पोरं हर हर महादेव. तर आता मित्रांनो फोटोशूट वगैरे करतो रेल्वे स्टेशनच्या बाहेर करून, आणि आपल्या रूम बुक आहेत तिकडे जातो. तुम्हाला ते पण दाखवेल नाही. फायनली मित्रांनो आम्ही हरिद्वार रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो आहोत. पाहू शकता इथं भोलेबाबाची मूर्ती आहे, आणि पाहू शकता पूर्ण रेल्वे स्टेशन हा मंदिरासारखाच आहे, कारण ही देवभूमी आहे. देवभूमी असल्या कारण इकडे स्टेशनचा पण पूर्ण लोक मंदिरासारखं आहे. आपली पूर्ण मंडळी आलेली आहेत. आता आम्ही इकडनं रूमवर जाणार आहोत. फोटोशूट वगैरे करतात पोरं, पाहू शकता आपली इकडे या साईडला आहे. आणि आता इकडनं रूमवर जाऊ, फ्रेश वगैरे होऊ, मग आपण गंगा स्नानासाठी जाणार आहोत. ते पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो मी मित्रांनो. व्हिडिओमध्ये बनवून राहा. नमः पार्वती पदे हर हर महादेव. मित्रांनो आमचा फोटोशूट वगैरे झालेला आहे. आम्ही आता चालू आहोत रूमवर.
बॅगे वगैरे सगळ्या आता इकडनं सेटअप झालेल्या आहेत आमच्या, त्या उचलू आणि रूमवर जाऊ. नमः पार्वती पदे हर हर महादेव. तर मित्रांनो आमचा फोटोशूट वगैरे झालेला आहे आणि आम्ही आता चालू आहोत रूमवर. बॅगे वगैरे सगळ्या आता इकडनं सेटअप झालेल्या आहेत आमच्या, त्या उचलू आणि रूमवर जाऊ.